नाही, आव्हान देण्यासारखं मी एवढा कोण मोठा नाही आहे. पण खऱ्या अर्थानं 2019ला या वर्ली मतदारसंघातून बाळासाहेबांचे नातू म्हणून सर्व पक्षीयांनी, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेने माननीय राजसाहेब ठाकरेंनी मदत केली. तिथे कुठला उमेदवार दिला नाही, जेणेकरून बाळासाहेबांचा घरचा एक माणूस या वर्ली विधानसभेमधून लढतोय. पण आपण जरा पाहिलं या वर्लीमध्ये, ते आमदार झाल्यापासून त्यांचं जनसंपर्क कार्यालय या वर्लीमध्ये नाही. आपल्याला माहिती असेल, या ठिकाणी आज त्यांच्या बाजूला जे दोन आमदार आहेत, एक माननीय सचिन भाऊ आणि एक सुनील शिंदे. त्याचबरोबर या ठिकाणी दोन माजी महापौर आहेत. त्याचबरोबर एक त्यांचे विभाग प्रमुख, ज्यांनी या ठिकाणी 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. बघा, बाळासाहेबांच्या आदेशानुसार शाखा सर्वीकडेच पोहोचतात, पण शाखेमध्ये जाण्यासाठी माणसं तर पाहिजे. कारण त्यांचे प्रश्नच जर सुटत नसतील तर काय होणार. कारण आपण बघितलं तर 2019 पासून आमदारांचं कार्यालय हवं असतं. कारण छोटे मोठी काही कामं असतात तर ते नगरसेवक करतात, तिथले शाखा प्रमुख करतात. पण आमदारांची जी कामं आहेत, कारण मी आता सांगितल्याप्रमाणे 15 वर्ष ज्या आमदारांनी या इथं नेतृत्व केलं ते मंत्री महोदय होते. त्याच्यानंतर सुनील शिंदेंनी या ठिकाणी नेतृत्व केलं. लोकांना काय पाहिजे होतं की या ठिकाणी डेव्हलपमेंट, ही डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने झाली नाही. आणि खास करून जेव्हा आम्ही सांगितलं होतं आज सरकार हमारे घर में आहे, म्हणून आम्ही आदित्यजींना निवडून दिलं. मग आज या 4.5 वर्षामध्ये एक वीट लावू शकले नाही, कारण कुठलेही डेव्हलपमेंट नाही. अनेक लोकांचे झोपडपट्टीमध्ये पुनर्वसन झालेलं नाही, त्यांचे भाडे बाकी आहेत. 4-4 वर्ष 5-5 वर्ष ते लोक स्थलांतर झालेले आहेत. तर स्थलांतर झाल्याच्या नंतर त्यांना काय वाटतं की आमचे प्रश्न कुणी सोडवावे. कारण आमदारांवरती विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिलं होतं. त्यांचं एक कार्यालय या वर्ली विधानसभेमध्ये नाही, शाखा वसाड पडलेल्या आहेत, कोण जात नाही. म्हणून मला असं वाटलं की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा 24 तास कामं करतायत आणि पूर्ण महाराष्ट्रावर फिरतात, अनेक सर्व निर्णय घेत आहेत, आणि असं असताना आपण त्यांना एक हातभार लावण्यासाठी आपण या वर्लीमध्ये एक कार्यालय, आपण कालच त्याची सत्यनारायणची पूजा झाली आणि सर्व या इथले गोरगरीब जनता, सर्व झोपडपट्टीवासीय, चाळीवासीय आज सर्व काल येऊन गेले. त्यांचे सर्वांचे एकच प्रश्न होतं, साहेब आम्ही जेव्हा जातो तेव्हा तिथे आमदार भेटत नाही, आणि आमदार जर आले तर फक्त फोटो काढण्यासाठी लोक सक्रिय असतात. बाकी त्यांच्याकडे कुठल्या कार्यकर्त्याला किंवा कुठल्या झोपडपट्टीवासियांना किंवा चाल कमिटीना त्या ठिकाणी वाव मिळत नाही. दत्ताजी, असं बोललं जातं आहे की आपण हे मध्यवर्ती कार्यालय खोलून फार मोठ्या प्रमाणात आव्हान दिलं आहे, तर तुमची नेमकी भूमिका काय याबाबत? आव्हान आहेत ना. जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम चाललंय, त्याचप्रमाणे वर्लीमध्येही मला सांगितलेलं आहे की दत्ता, हे चांगल्या पद्धतीने काम कर, शिवसेना तुमची पाठीशी आहे, बाळासाहेबांची शिवसेना धनुष्यबाण आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते एक जोमाने वर्लीमध्ये लोकांना न्याय देण्यासाठी आमचं हे कार्यालय जवळजवळ 16 ते 17 तास या ठिकाणी चालू राहील. म्हणजे ते म्हणतात ना, 24 तास सेवा देणारे हे कार्यालय असेल, आणि ते कार्यालय शिवसेनेचं आहे. दत्ताजी, वरळीमध्ये सध्या एक वरळी BTT चाळीचा पुनर्विकासाचा प्रश्न एक गाजतोय, काय सांगाल सर त्याबद्दल? लोकांना कधी त्यांच्या मागण्या पूर्ण होतील? साहेब, वर्लीमध्ये आपण BTTचा प्रश्न विचारला, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आज लोकांना स्थलांतर केलं जातंय, त्या ठिकाणी त्यांना भाडं दिलं जातंय, पण लोकांना घरं मिळत नाही. मग प्रॉब्लेम असे आहेत की मुलांची शाळा आहे, गोरगरीब आहेत, वयस्कर लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक लोक आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं या वर्लीमध्ये मग त्यांना कुठेतरी लांब स्थलांतर व्हायला लागतं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, त्या BTT चाळीमधला एक महत्त्वाचा प्रश्न होता पोलिसांचा की त्यांना किती पैसे भरायचे. कारण जेव्हा ते 20-20, 25, 30-30 वर्ष सर्व्हिस करून रिटायर होतात आणि त्यांना जी घरं द्यायची आहे, त्यांचा एक प्रश्न होता, त्यांना 25 लाख रुपये भरायला लागत होते. ते मला वाटतंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याचे 15 लाख रुपये केले. त्याने 15 लाखामध्ये त्याने म्हणजे जसं गिरणी कामगारांना घरं द्यायचा न्याय दिला,
तसाच या बीडी चालवासियांना पण घरं देण्याचं काम आणि त्याच्यावरती अंकुश आमचा आहे. कारण पूर्वीपासून त्या ठिकाणी हे लोक सर्व उबाटाचे लोक सर्व घराडा बांधून बसलेले आहेत. त्यांचं माती त्यांची, रेती त्यांची, ईट त्यांची, माताडी त्यांची, ही सर्व आम्ही पोल खोलणार आहोत लवकरात लवकर. कारण ह्या आज ज्या प्रकारे या पुन्हा महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे, आम्ही जेव्हा प्रचाराला जाऊ तेव्हा आम्ही त्यांचं पूर्ण पोल खोलणार आहोत. दत्ताजी, आता वरळीकरांना काय आव्हान कराल, काय संदेश द्याल त्यांना? येणारी लोकसभेची निवडणूक आताच लागलेली आहे आणि त्याचे पडघम वाजू लागले, काय सांगाल वरळीकरांना? तुम्हाला तेच सांगतो की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी सांगितलेलं आहे खास करून त्यासाठी. आज मिलिंद देवराजी, यशवंत जाधवजी, त्याच्यानंतर यामिनी जाधवजी, मंगल प्रभात लोढाजी, राहुल नार्वेकरजी लोकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी फिरत आहेत. ते आजपर्यंत उमेदवार नाही आहेत. उमेदवार देण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आमचा उमेदवार देतील आणि तो उमेदवार धनुष्यबाणच असेल. धन्यवाद. मी जनतेला आवाहन करतो की आतापर्यंत तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्याने आपले असे कुठले प्रश्न या उंच म्हणजे ह्याच्यामध्ये मांडले, विधानसभेत मांडले किंवा लोकसभेमध्ये मांडले, असे एक प्रश्न दाखवा की ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून चाळी आहेत, 100 वर्ष झाले आहेत, मोडकळीला आलेले आहेत, त्यांना टेकू लावलेले आहेत, पण या प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. आणि ज्या विभागामध्ये खासदार राहत आहेत त्यांचं त्या ठिकाणी घर आहे, त्या ठिकाणच्या बिल्डिंगला आजपर्यंत ओसी मिळाली नाही आहे. म्हणजे असे प्रश्न तुम्ही तुमच्या घरातले सोडवू शकत नाही, तर या वर्लीकरांचे, या दक्षिण मुंबईचे प्रश्न तुम्ही काय सोडवणार? धन्यवाद दत्ताजी.